नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका जबरदस्त कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत आणि त्या कंपनीचे नाव आहे प्रीमियर एनर्जीज लिमिटेड. आणि मित्रांनो, क्वार्टर 3चा रिझल्ट बघण्याआधी आपण या कंपनीमध्ये कोणाची किती होल्डिंग आहे ते बघूया. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.25%, FISची होल्डिंग आहे 2.31%, DISची होल्डिंग आहे 7.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 24.62%. चला आता बघूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या क्वार्टर 3चा कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर मिलियनमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा आहे या कंपनीचा क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 712 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1713 कोटी रुपये. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1527 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1713 कोटी रुपये. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 714 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1749 कोटी रुपये. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1553 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1749 कोटी रुपये. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 653 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1398 कोटी रुपये. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1278 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1398 कोटी रुपये. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 60 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 350 कोटी रुपये. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 275 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 350 कोटी रुपये. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 43 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 255 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6 पट आलेला आहे. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 205 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 255 कोटी रुपये. चला आता बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.29 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5.66 रुपीज. आणि मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.71 रुपीजने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 5.66 रुपीज. आणि मित्रांनो, त्याचसोबत प्रीमियर एनर्जीज लिमिटेडने 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो,
अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.